नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची सायली ही कादंबरी आणि आज भाग 8. पण श्रोते हो, तुमच्यापैकी काही जणांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे. कृपया विनंती करतो सर्वांनाच की चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया सुरेश वैद्य लिखित सायली भाग 8. विवाह समारंभ. त्यानंतर जमलेल्या मंडळींच्या वधूवरांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम वगैरे आटोपून सगळेजण तिथूनच पार्टीसाठी कंपनीच्या क्लबकडे रवाना झाले. येताना सायलीबरोबर प्रवीण आणि काका होते. समीर मात्र अगोदरच दुसऱ्या कारनं पुढं गेला होता. पण आत्ता जाताना मात्र तिच्याबरोबर फक्त समीर होता. बाकीची मंडळी दुसऱ्या कारनं येत होती. कार क्लबकडे रवाना झाल्यावरही समीर तिच्याशी एकही शब्द बोललेला नव्हता. आपल्याच विचारात हरवल्यासारखा तो एकदम गप्प होता. तो बसलाही होता तिच्यापासून अंतर राखून. जणू आत्तापासूनच त्याला आपल्या निर्णयाचा पश्चात्ताप व्हायला लागलेला होता. सायलीला त्याचं हे मौन कमालीचं असह्य होऊ लागलं होतं. त्यांनी काहीतरी बोलावं असं तिला वाटत होतं. पण तो जणू ती आपल्या शेजारी आहे हे विसरून गेल्यासारखा बसला होता. शेवटी या जीवघेण्या शांततेचा भंग करण्याच्या हेतूनं ती म्हणाली, या सगळ्यासाठी मी तुमचे आभार मानू. तो काही बोलला नाही. फक्त नजर उचलून त्याने तिच्याकडे बघितलं. मी ह्या वधूच्या वेशात तुम्हाला कशी वाटतेय असं विचारू. तुला माझ्या तोंडून तेच ऐकायचं आहे का. त्याने निर्विकार स्वरात विचारलं. पतीच्या तोंडून आपल्या सौंदर्याची स्तुती ऐकायला कुठल्या पत्नीला आवडणार नाही. असं म्हणत ती लाजत हसली. तू फार सुंदर दिसतीयस, तो औपचारिकपणे म्हणाला. पण या सगळ्यासाठी आता आयुष्य पडलंय. त्याच्या आवाजातला वृक्षपणा जाणवून सायलीला आणखीन काही बोलायची हिंमतच झाली नाही. क्लबमध्ये बुफेची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे जमलेली मंडळी हातात डिश घेऊन गटागटानं गप्पा मारत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत होती. पार्टीची सगळी व्यवस्था अगदी चोख होती. वातावरणही चांगलं उत्साही होतं, आनंदी होतं. पण सायलीचं मन मात्र या पार्टीत रमत नव्हतं. मनातनं ती कमालीची बेचैन अस्वस्थ होती आणि ह्याला कारण होता समीर. जमलेल्या मंडळींशी तो हसून बोलत होता, त्यांची आस्थेनं चौकशी करत होता. पण सायलीच्या बाबतीत मात्र तो एकदम तटस्थ वाटत होता. त्याचं तिच्याबरोबरचं ते तुटक वागणं बघून तर सायलीला असं वाटायला लागलं होतं की ती कधीच त्याच्या जवळ जाऊ शकणार नाही. समीर पाहुण्यांच्या घोळक्यात अडकल्यामुळे सायली एकदमच एका बाजूला एकाकी पडल्यासारखी झाली होती. ही गोष्ट बहुतेक अवंतीच्या लक्षात आलेली असावी. ती सायली जवळ आली आणि मग जमलेल्या इतर स्त्रियांशी तिची ओळख करून द्यायला लागली. अवंती दिदीला मान द्यायचा म्हणून सायलीनं चेहऱ्यावर हसू धारण केलं होतं. पण तिचं सगळं लक्ष समीरकडे होतं. तो सगळ्यांशी हसून बोलतोय हे बघून सायलीला त्याचा राग येत होता. आपल्या समोर आल्यावर याचा चेहरा एवढा निर्विकार का होतो. एवढा तुटक त्रयस्थपणे आपल्याशी तो का वागतोय. यांनी तर स्वतःहून आपल्यासमोर विवाहाचा प्रस्ताव मांडला होता. आपण चटकन त्याचा हा प्रस्ताव स्वीकारल्यामुळे तर त्याचा आपल्याबद्दल गैरसमज झालेला नाही ना. रोहनशी ठरलेलं लग्न आपण मोडलं याचा मनातून त्यालाही कुठेतरी राखता आलेला नाही ना. पार्टी आता अंतिम टप्प्यात आली होती. पण अजूनही तासभर चालणार याची तिला खात्री होती. अवंती आता आपल्या काही मैत्रिणींशी तिची ओळख करून देत होती. त्याचवेळी समीर त्यांच्याजवळ आला आणि अवंतीला उद्देशून म्हणाला, आम्ही आता निघतो भाभीजी. कुठे. नकळत सायली मध्येच विचारून गेली. घरी. पण दिदी सांगत होती की. दिदीची आणि तुझी आता नेहमी भेट होणार आहे ना. नंतर सांगेल. समीर कपाळावर आठ्या घालत म्हणाला. पण समीर. सायलीने बोलायचा प्रयत्न केला पण तिचं बोलणं मध्येच तोडत तो काहीशा तीव्र स्वरात म्हणाला, मी काय म्हटलंय तुला समजलंय ना. आपल्याला लगेच निघायचं आहे. सायली, अगं जा. उगाच त्याला नाराज करू नकोस.
अवंती हलक्या आवाजात तिला म्हणाली. ठीक आहे असं म्हणत ती उठली. बाहेर आल्यावर तिने बघितलं कार होती पण काका कुठेच दिसत नव्हते. काका कुठे आहेत? त्यांना दुसरे आणखीन काही कामं आहेत आणि प्रत्येक वेळी ते असायलाच पाहिजेत असं काही नाही आहे. सायलीचा चेहरा खर्रकन उतरला. समीरच्या बोलण्यातून त्याच्या हावभावातून तिच्याविषयीची त्याची आढी इतक्या स्पष्ट जाणवत होती की सायलीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. याच्या मनात आपल्याविषयी एवढा दुरावा होता तर लग्नच का केले याने आपल्याशी? हनीमूनला आपण नंतर जाऊ. कार चालवता चालवता तो म्हणाला. सिमला कसं वाटतंय? तुमची इच्छा असेल तर ठीक आहे. एवढी पतिभक्त होण्याची गरज नाही. म्हणजे? काही नाही. तुम्हाला काय झालं आहे? ती थोड्याशा चिडक्या आवाजात म्हणाली. मला काय झालं आहे? तुम्ही बदलला आहे. मी बदललो आहे? आणि तो कसं काय? ते तुम्हालाही कळतं आहे. ते जाऊ देत. हां, तर मी काय म्हणत होतो, विषय बदलू नका. मला हे कळायलाच हवं तुम्ही माझ्याशी असं का वागताय? असा म्हणजे कसा? सकाळपासून तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करताय. मग सगळ्यांच्या समोर तुझ्याकडे सारखं बघत राहू का? तसं नाही, पण जाणीवपूर्वक तुम्ही माझ्याशी तुटक वागताय. असंच जर होतं तर तुम्ही माझ्याशी लग्नच का केलं? हे सगळं बोलायला तुला आजचाच दिवस सापडला का? का? आजच्या दिवसात असं काय खास आहे? अगं, आज आपल्या विवाहाचा पहिला दिवस आहे. हे तुम्ही बोलताय? तुमच्या वागण्यावरनं तर तसं वाटत नाही आहे. हे बघ, मी काही वागलो आहे असं मला तरी वाटत नाही. मी तुम्हाला दोष देतच नाही आहे. माझंच चुकलं आहे. मी माझी लायकी विसरून नको ते स्वप्न पाहिलं. हे बघ, आपण काय बोलतो आहे कदाचित तुला कळत नाही आहे. ठीक आहे ना, मग तुम्ही सांगा. काय? तुम्ही माझ्याशी असं का वागताय ते? मग तुझी काय इच्छा आहे सायली? सगळ्या जगाच्या समोर मी तुला मिठीत घ्यायला हवं? तुझ्यावरच्या प्रेमाचं प्रदर्शन करायला हवं? नाही, माझ्या म्हणण्याचा तो अर्थ नव्हता. मग काय होता? सायलीने उत्तर नाही दिलं. सांग ना, काय होता? समीर काहीशा चिडक्या स्वरात म्हणाला. निघाल्यापासनं सारखं तुझं तेच तर चाललं आहे ना. बोलायला तुझ्याकडे दुसरा काही विषय नाही आहे का? आपण कुठे चाललो आहे? त्याच्या आदेशाचं पालन केल्यासारखा सावलीनं विषय बदलला. घरी चाललो आहे. कोणत्या घरी? म्हणजे तुमची 3 घरं आहेत ना, त्यापैकी कुठल्या घरी? तुला कुठल्या घरात राहायला आवडेल? जिथे तुम्ही असाल तिथे. हां. तो हुंकारला आणि मग क्षणभर थांबून म्हणाला. तसं माझ्या मनात कंपनीच्या जवळ जो बंगला आहे तिथे जावं असं आहे. तुझी काही हरकत नाही ना? कंपनीच्या जवळच्या? सायलीची छाती धडधडल्यासारखी झाली. हो. नाही, माझी कसली हरकत असणार ना? गुड. असं म्हणत तो हलकेच हसला. सायलीनं काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडलं, पुन्हा मिटलं. काही बोलायचं होतं का तुला? समीरचं जणू तिच्याकडे अगदी बारीक लक्ष होतं. नाही. ओठ घट्ट मिटत ती पुटपुटली. आणखीन 5-1 मिनिटातच कार बंगल्याजवळ आली. आलं आपलं घर. समीर गेटमधनं कार आत नेत म्हणाला. आपलं घर. किती विचित्र वाटत होते ते 2 शब्द. कालपर्यंत जे तिचं नव्हतं ते आज तिचं झालं होतं. पण हे घर, या घरातल्या वस्तू आणि मुख्य म्हणजे समीर खरोखर तिचा झाला होता का? का खरेपणाचा हा केवळ एक आभास होता? कारमधनं उतरताच समीरने तिचा दंड धरला. लग्नानंतर त्याचा तिला झालेला हा पहिलाच स्पर्श होता. दोघे हॉलमध्ये आले. सायली भिरभिरत्या नजरेनं सगळीकडे बघत होती. हॉलमधल्या भिंतीवर एक भलं मोठं पेंटिंग लटकवलेलं होतं. वाघाच्या पंज्याजवळ बसलेली चिमणी. ती वाघाशी खेळत होती का त्याची शिकार होती? सायलीच्या मनात आलं. पेंटिंग बघतीयस? त्याने तिच्या नजरेची दिशा बघून विचारलं. आवडलं का? खूपच. कोणी बनवलं आहे? माझ्या बहिणीने.
त्या पेंटिंगही करतात? हां, करत होती, आता नाही. तिने संन्यास घेतला आहे. सायली काही बोलली नाही. समीर तिला घेऊन सगळा बंगला फिरवून दाखवत होता. अधूनमधून काही माहितीही सांगत होता. सगळा बंगला फिरून झाल्यानंतर पुन्हा तो हॉलमध्ये आला. कसं वाटलं तुला आपलं नवं घर? आपलं घर सगळ्यांनाच आवडतं. आणि नवरा? समीरने तिच्या चेहऱ्यावर नजर रोखत किंचित स्मित करत विचारलं. अजून त्याला समजून घेण्याची संधीच नाही मिळाली ना? सायलीही तसंच स्मित करत म्हणाली. तुला त्याला समजून घ्यायचं आहे? अर्थातच. आत्तापासून सुरू करायचं. काय ते समजून घेणं? मला माहिती नाही. ती एकदम गडबडली. मला माहिती आहे ना पण. असं म्हणत समीरने तिला आपल्या मिठीत घेतलं. सायलीला सकाळी लवकर उठायची सवय होती. त्या दिवशीही ती सकाळी 6च्या सुमाराला उठली. तिच्या बाजूला समीर गाढ झोपला होता. त्याच्याकडे पाहताना तिला कालची रात्र आठवली. तिच्या ओठांवर हलकेच हास्य उमटलं. क्षणभर ती त्याच्याकडे पाहत राहिली. झोपेत किती शांत सुशील वाटत होता तो. हळूच ती बेडवरनं खाली उतरली, बाथरूममध्ये शिरली आणि ब्रश वगैरे करून किचनमध्ये गेली. पाहिलं तर काका कसलं तरी स्तोत्र म्हणत चहा बनवत होते. काका? तिने हलकेच हाक मारली. अरे कोण? सायली? झटकन वळून तिच्याकडे बघत ते काहीसे चकित स्वरात म्हणाले, अरे तू एवढ्या लवकर उठलीस? मला लवकर उठायची सवय आहे काका. फार चांगली सवय आहे पोरी. काका मी चहा बनवते, तुम्ही तुमची पूजा आटोपा. अगं माझी पूजा अशीच असते, काम करता करताच. कित्येक वर्षांची सवय आहे ना ही. काका आता मी आली आहे ना, तुम्हाला तुमची सवय बदलावी लागणार. ठीक आहे पोरी. काका प्रेमळ नजरेनं तिच्याकडे बघत म्हणाले, अगं जसं तू सांगशील तसं. चहाचा ट्रे घेऊन ती बेडरूममध्ये आली. समीर दरवाजाकडे पाठ करून झोपला होता. चहाचा ट्रे टिपॉयवर ठेवायचा आवाज ऐकून तो तसाच पडल्या पडल्या म्हणाला, सायली कुठे काका? मी उठून बघतो तर. बोलता बोलता तो वळाला. टिपॉयवर चहाचा ट्रे ठेवत असलेल्या सायलीकडे बघून त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि हलकेच हसत म्हणाला, मला तर वाटलं होतं की तू पळून गेली, हो ना? हां. तो नुसता हुंकारला. मग क्षणभर थांबून म्हणाला, पण माझ्यापासून पळून जाणंही तुला आता शक्य नाही. मला त्याची कल्पना आहे की. सायली स्मित करत म्हणाली. अच्छा, ती कशी काय? प्रेमाचं बंधन तोडणं हे एवढं सहज शक्य नसतं. सायली, आज मला 9 वाजता एक बोर्ड मीटिंगला जायचं आहे. जाणं आवश्यक आहे? हो. हो का? काय झालं? तुम्ही गेल्यावर सगळा दिवस मला खायला उठेल. ती अगदी मनापासून म्हणाली. तिच्या आवाजातली आर्तता त्याला जाणवली. मीटिंग संपल्याबरोबर मी घरी येईन. खरं? हो, लंचच्या वेळेपर्यंत येईन परत मी. असं म्हणत तो बेडवरनं उठला. ती बेडच्या एका कडेवर बसून त्याच्या हालचाली बघत होती. ती आपल्याकडेच बघतीये हे लक्षात येताच तो थांबला आणि म्हणाला, काय बघतीयेस? तुम्हाला. ती पापण्यांची मोहक हालचाल करत म्हणाली. तो तिच्या जवळ आला. तिचे दोन्ही हात हातात घेत म्हणाला, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना सायली? आहे की, पण तुम्ही असं का विचारताय? काही नाही, सहज. काहीतरी कारण असेल ना? कुठलाही विश्वास असल्याशिवाय विवाह सफल होऊ शकत नाही म्हणून. माझा तर तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुमचा? विश्वास नसता तर मी तुझ्याशी लग्न केलं असतं? कालचा समीर आणि आत्ताचा समीर यातला फरक सायलीला ठळकपणे जाणवत होता. पण हा फरक कायमसाठी असेल का याची तिला खात्री वाटत नव्हती. तुम्ही तुमचं आवरात, तोवर मी नाश्त्याचं बघते. सायली बेडवरनं उठत म्हणाली. समीरनी मान डोलवली आणि तो बाथरूममध्ये शिरला. समीर बाहेर पडल्यानंतर सायलीला खरोखर सगळा बंगला खायला उठल्यासारखा झाला. ती काही वेळ उगाच इकडे तिकडे करत राहिली. मग वेळ घालवायचा म्हणून कपड्यांचं कपाट तिने आवरायचं ठरवलं. कपड्यांवरनं अचानक तिला आठवलं तिचे कपडे आणि काही जुजबी सामान सिंघानीच्या फ्लॅटमध्ये राहिलं होतं. हॉलमध्ये ती काकांना म्हणाली, काका मी कंपनीपर्यंत जाऊन येऊ? कशाला?
काकांनी चकित नजरेनं तिच्याकडे बघत विचारलं, काका हो माझे काही कपडे आणि थोडं सामान सिंघानीच्या फ्लॅटवर आहे, ते घेऊन यायचं आहे. मी येईन ना घेऊन. का? मी जाऊ शकत नाही? नाही. का बरं? तिथे जाऊन तुला काही भलतं सलतं ऐकायला लागू नये असं मला वाटतं आहे. काका ते तर मला आज ना उद्या ऐकावं लागणारच आहे. काका क्षणभर विचारात पडले, मग म्हणाले, ठीक आहे, पण मग मीही तुझ्याबरोबर येणार. तुला एकटी मी तिथे जाऊ देणार नाही. काका पण बिण काही नाही. मी बाहेर कारमध्ये बसून राहीन. तू तुझं सामान पॅक केलंस की मला बोलव. ठीक आहे काका. आणि मग काही वेळातच सायली सिंघानीच्या फ्लॅटमध्ये होती. हॉलमध्ये नेहमीप्रमाणे प्रतिभाच्या मैत्रिणींचा अड्डा जमला होता. सायलीच्या मनावर दडपण आल्यासारखं झालं. क्षणभर तिच्या मनात आलं, आपण काकांचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं, कारण आता ह्या बायका आपल्याला नाना प्रश्न विचारणार, खोचक बोलणार. काय आणि कशी उत्तरं देणार आपण त्यांना? ती हॉलच्या दारात आली तेव्हा निश्चितपणे त्यांच्या चर्चेचा विषय तीच होती, कारण तिला बघताच सगळेजणी एकदम गप्प झाल्या. आपापसात खाणाखुणा करत तिच्याकडे बघायला लागल्या. मी ना, आपल्या धडधडत्या छातीवर हात ठेवून स्वतःला सावरत ती प्रतिभाकडे बघत म्हणाली, मी माझं सामान न्यायला आली आहे. हो का? जा की मग घेऊन. प्रतिभा कपाळावर आठ्या घालत म्हणाली, आम्हाला बोलवलं असतं तर आम्ही आलो असतो लग्नाला. मिसेस बोस म्हणाली, अगं पण त्या बिचारीला काय माहिती एका रात्रीत आपलं लग्न होणार आहे म्हणून. कमाल आहे. अगं माझं लग्न होणार आहे ही गोष्ट मला 6 महिने आधी माहिती झाली होती. तुझ्या वेळची गोष्ट वेगळी होती सुधा. हल्लीचा जमाना फास्ट फूडचा आहे. मिसेस बन्सलच्या या बोलण्यावर सगळ्याजणी एकमेकींना टाळी देत खदखदून हसल्या. सायली काही बोलली नाही. त्या सगळ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ती आपलं सामान ठेवलं होतं त्या खोलीत गेली, पण तरीही त्यांचं बोलणं तिच्यापर्यंत येत होतं. बिचारा रोहन. हा आवाज प्रतिभाचा होता. काल कुठे होता का तो? अगं आमच्याकडेच होता. मिस्टर सिंघानी घेऊन आले होते त्याला. बाई गं, त्याला चांगला धक्का बसला असेल नाही? अगं फार वाईट अवस्था होती त्याची. तुफान पिलेला होता आणि त्या समीर सोहनीला एकसारख्या शिव्या घालत होता. घालणारच की गं, पण सायलीला काही बोलला नाही तो. काय बोलणार गं बिचारा? काहीही असलं तरी त्याचं तिच्यावर प्रेम होतं ना. अगं पण मग या पोरीनं हा मूर्खपणा का केला? मला तर वाटतं का बाई, समीर सोहनीच्या श्रीमंतीची भुरळ पडली असणार तिला. हे ऐकून सायलीला धक्का बसला. ह्या विवाहाचा असाही कोणी अर्थ लावेल ही कल्पनासुद्धा तिने कधी केली नव्हती. नाही असंच काही म्हणता येणार नाही. समीर स्वतः तिच्या प्रेमात पडला असण्याची शक्यता आहे. ते अशक्य आहे. प्रतिभा एकदम उसळून म्हणाली, हे बघ प्रतिभा, जगात अशक्य असं काही नाही हां. विशेषतः पुरुषांच्या बाबतीत अशी कधीच गॅरंटी नाही देता येत. अगं हो, आणि त्यातून समीर सोहनीसारख्या श्रीमंत आणि देखण्या पुरुषाच्या बाबतीत तर नाहीच नाही. बाकी काही असलं ना तरी एक गोष्ट आपल्या सगळ्यांना मान्य करायला हवी, रोहननं जे काही केलं होतं त्याचं फळ त्याला मिळालं आहे. हो गं बाई, हे बाकी खरं आहे. पण तसं पाहिलं ना तर सौदामिनीसुद्धा काही कमी मूर्ख नव्हती बरं का. सौदामिनीच्या नावाचा उल्लेख होता. सायलीने कान टवकारले. या बायका सौदामिनीबद्दल म्हणजे समीरच्या बहिणीबद्दल काय बोलतायत? हातातलं काम सोडून दरवाजाच्या आणखीन जवळ येऊन ती उभी राहिली. नाही तर काय गं, त्या सौदामिनीने एवढ्याशा क्षुल्लक कारणावरनं एकदम संन्यास घ्यायचा? नाही तर काय, एखाद्या पुरुषानं धोका दिला म्हणून काय झालं? अशा वेळी कोणी संन्यास घेतं का? असं नको म्हणू गं. सौदामिनी किती हळव्या मनाची होती माहिती ना. रोहननी तिला अंधारात ठेवलं, प्रेमाचं नाटक केलं आणि मग दिला तिला नकार, आणि तिला तो धक्का सहन नाही झाला. हे ऐकलं आणि सायलीवर वज्राघातच झाल्यासारखा झाला. काय म्हणतायत या? रोहन आणि सौदामिनी? मग आजवर आपल्याला हे कोणी सांगितलं कसं नाही? समीर, काका, रोहन, प्रतिभा
सगळ्यांनीच ही गोष्ट आपल्यापासून का लपवून ठेवली? अगं, मी तर ऐकलं तिने आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. त्यातून ती थोडक्यात बचावली. मग मनःशांतीसाठी म्हणून तिला आश्रमात पाठवलंय. तर त्या वातावरणाचा तिच्यावर एवढा प्रभाव पडला की परत घरी यायला तिने नकार दिला. हो, मीही ऐकलं खरं. पण रोहनने खरंच फार मोठा धोका दिला बाई तिला. आधीच स्पष्टपणे त्यांनी तिला सांगायला हवं होतं ना की त्याचं लग्न ठरलंय आणि थोड्याच दिवसात ती मुलगी इथे येणार आहे. तुला काय वाटतं का? त्यांनी तसं सांगितलं असतं तर सौदामिनीने त्याला लिफ्ट दिली असती. नसती दिली म्हणून तर त्यांनी ती गोष्ट त्याच्यापासून लपवून ठेवली. आपण ना हे सगळं सायलीला सांगायला हवं होतं ग. अगं, कधी सांगणार? एवढ्या दिवसात ती कधी आपल्याजवळ बसून 4 शब्द धड बोलली का? पण एक गोष्ट मात्र अगदी स्पष्टपणे जाणवतीये. सौदामिनीचं आयुष्य रोहननं उद्ध्वस्त केलं. त्याचा बदला घेण्यासाठी समीरने सायलीशी लग्न केलेलं असावं. अगं, पण त्यासाठी सायलीशी लग्न करण्याची त्याला काय आवश्यकता? रोहननी जसा सौदामिनीचा वापर करून घेतला का नाही, तसंच तो सुद्धा करू शकत होता की. त्याचा काहीतरी ना वेगळा डाव असणार. तरीच रोहननी सौदामिनीचं एवढं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं असून त्यावेळी समीर इतका शांत कसा राहिला होता ह्याचं आम्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं होतं. आता समजलं ना तो का शांत राहिला? सायलीला बिचारीला यातल्या कुठल्याच गोष्टीची कल्पना नाही असं दिसतंय हो. पण निदान ती समीरची पहिली पत्नी नाही आहे हे तरी तिला माहिती आहे का? पहिली पत्नी नाही आहे? सायलीच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी झाली. नाही, हे शक्य नाही, असं होऊच शकत नाही. समीर तिच्याशी एवढा जीव घेणा खेळ खेळणारच नाही. खरोखरच जर त्याचं लग्न झालेलं असतं तर त्यांनी तिला सांगितलं असतं. निदान काका तरी तसं काहीतरी बोलले असते. पण मग हे लोक जे काही बोलत आहेत ते खोटं आहे. काहीतरी तथ्य असल्याशिवाय कोणी असं काही बोलणार नाही ना. समीरने आणखीन काय काय लपवून ठेवलं आहे आपल्यापासनं. आणि काकांचं काय, ते तर त्याच्याच इशाऱ्यावर चालतात. जोवर तो काही बोलत नाही तोपर्यंत ते काही सांगत नाहीत. याचा अर्थ सगळ्यांनी मिळून तिला फसवलं होतं, मूर्ख बनवलं होतं. ती कशी बशी चालत बेडपर्यंत आली. मग अंगातलं सगळं त्राण नाहीसं झाल्यासारखी बेडवर बसली. तिच्या डोक्यात एकच गोष्ट पुन्हा पुन्हा गिरमिटासारखी फिरत होती. समीर विवाहित होता. त्याचं पहिलं लग्न झालं होतं. कोणाबरोबर, कधी, केव्हा? त्याची पहिली पत्नी कुठे होती? त्यांनी तिला घटस्फोट दिला होता का तिने त्याला सोडलं होतं? त्यांना मुलं होती का? आणि असतील तर ती कुठे आहेत? सायलीच्या डोक्यात प्रश्नांची माळच फुटत होती. पण त्यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. तिने आपलं डोकं घट्ट दाबून धरलं. डोक्यात घणाचे घाव पडावेत तसं तिचं डोकं जड झालं होतं. परमेश्वरा, हे सगळं काय चाललंय? आणि हे सगळं तिच्याच वाट्याला का आलंय? समीरने हे सगळं तिला का सांगितलं नाही? का एवढ्या क्रूरपणे तो तिच्याशी वागला आणि कशासाठी? तिने त्याचं काय वाईट केलं होतं म्हणून त्यांनी असं? याच गोष्टीला काकासुद्धा घाबरत होते का? प्रतिभा तिला सगळं काही सांगेल म्हणून ते तिला इथे एकटीला पाठवायला तयार नव्हते का? आता सायलीच्या लक्षात आलं. रोहनचा उल्लेख येताच समीरच्या चेहऱ्यावरचे भाव का बदलत होते, त्याच्या आवाजात कडवटपणा का येत होता. रोहननं आपल्या बहिणीला फसवल्याची बोच समीरच्या मनात खोलवर कुठेतरी सलत होती आणि रोहनचा उल्लेख होताच ती बोच तीव्र होत होती. अचानक सायलीच्या मनात आलं, रोहनचा सूड उगवण्यासाठी तर समीरनं आपल्याशी लग्न केलं नसावं ना. रोहननी सौदामिनीला फसवलं होतं, त्याचा बदला घेण्यासाठी तर त्यांनी आपल्याला रोहनपासून हिरावून घेतलं नसावं. आणि आपल्यासाठी रोहननं सौदामिनीला नकार दिला म्हणून समीर आपल्यालाही दोषी तर ठरवत नसावा. आणि म्हणून आपल्याशी लग्न करून आपल्यावरही सूड उगवायचा विचार त्याच्या डोक्यात नसेल ना.
कसा असेल त्याचा हा सूड? कोणती शिक्षा करणार असेल तो आपल्याला? सायलीने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतला. काय होतं तिचं भविष्य? काय वाढून ठेवलं होतं तिच्यापुढे? काही महिने, फार फार तर एखादं वर्ष, आणि त्यानंतर काय? घटस्फोट? का त्याच्या बंगल्यातल्या एखाद्या कोपऱ्यात त्याच्या दयेवर जगण्याची शिक्षा? स्वतःच्याच आयुष्याचे भग्नावशेष पाहण्याची सजा? जे काही तिने आत्ता ऐकलं होतं त्यातला एखादा कमकुवत दुवा ती आठवायला लागली. पण ह्या क्षणी तिच्या मनातली असुरक्षितपणाची भावना इतकी तीव्र होती की कुठल्याच गोष्टीचा ती नीटपणे विचार करू शकत नव्हती. मनात भावनांचा नुसता कल्लोळ उडाला होता. शेवटी कसाबसा स्वतःवर ताबा ठेवून ती उठली. चेहरा सहज ठेवण्याचा प्रयत्न करत सामान घेऊन बाहेर आली. हॉलमध्ये बसलेल्या प्रतिभा आणि तिच्या मैत्रिणींचा औपचारिक निरोप घेऊन ती बाहेर पडली. अगं, किती वेळ लावलास सायली? मी स्वतः आत येणार होतो आत्ता. काका तिच्या हातातली सुटकेस घेत म्हणाले. सायली काही बोलली नाही. जड झालेली पावलं उचलत ती कशीबशी कारमध्ये येऊन बसली. पण आता स्वतःवर संयम ठेवणं तिला फार अवघड जात होतं. आपल्याला केव्हाही रडू फुटेल अशी सायलीला आता भीती वाटायला लागली होती. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित सायली या कादंबरीचा 8वा भाग, 9वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.